मार्गदर्शन वगैरे भीतीदायक शब्द आहेत तसे. म्हणजे पांडे सरांनी बोलवलं आम्हाला, काहीतरी मार्ग सापडेल तुमचं दर्शन घेऊन. हा हा हेतू मनात ठेवून खरं तर मी आलो. बोलावं लागणार मला काय माहीत नव्हतं, बोलायचं काय म्हणजे सवय आम्हाला. ते कुटुंब आहे आमचं. त्यांनी अण्णांचा उल्लेख केला. माझे वडील अण्णांचे शिष्य होते, त्याच्यामुळं त्यांनी बोलायला शिकवलं आणि करायलाही शिकवलं अण्णांनी, म्हणजे अनंतराव भालेरावांनी. आणि काय सांगायला हरकत नाही, निशिकांत भालेरावांना सगळे ओळखतात. त्याचं टोपण नाव बंडू आहे, माहिती आहे का तुम्हाला? हां, आम्ही बंडू दादा म्हणतो. जे सहज सन्मित्र कॉलनीतला, एस बी कॉलनीतला, औरंगपुरातला माणूस भेटला की बंडूची भेट झाली होती म्हटल्यावर आमच्या लक्षात येतं कोण भेटला होता. निशिकांत भालेराव म्हणजे ॲग्रोचा संपादक वगैरे, वेगळा माणूस वाटतो कोणीतरी. पण म्हणजे सहज आठवलं मला, म्हणजे बंडू आणि निशिकांत ते बोलताना, जे मित्र आहेत लक्ष्मीकांत देशमुख म्हणून, चांगले मोठे कार्यकर्ते होते शेतकरी संघटनेचे, आणि शरद जोशी अण्णांना भेटायला सन्मित्र कॉलनीत येणार होते. मी त्याला मोटरसायकलवर घेऊन अण्णांच्या घरी गेलो. अण्णा बाहेर उभे नेहमीप्रमाणे. हा पठ्ठ्या बी काही बोलायच्या आत उतरला आणि त्यांच्याकडं, अनंतराव भालेरावांचं घर यायचे का? ते म्हणे हो. शरद जोशी आलेत का? नाही आले नाहीत म्हणे, येणार आहेत, तुम्ही बसा म्हणे. मी त्याला सांगेपर्यंत तो ते बोलून आतमध्ये गेला सुद्धा. मग त्याला आत जाऊन सांगितलं मी, हे जाण बाहेर येऊन पुन्हा पाया पडतो त्यांच्या. नाही नाही, ते बसा म्हणे तुम्ही. मी देशमुख, माझ्या लक्षात आलं म्हणे तू देशमुखच असू शकतो म्हणून, तू बैस म्हणे मध्ये. आणि बाकी कोणी काय लिहिलं बोललं नाही त्यांच्याबद्दल, पण नरहर कुरुंदकरांनी लिहिलेलं आहे. तू वाचलं की नाही मला माहिती नाही, पण ज्याला ज्याला वैचारिक मस्ती असेल त्यांनी अण्णांना भेटावं असं ते म्हटलेलं आहे त्याच्यात. म्हणजे एवढं वाक्य पुरेसे आहे त्यांच्याबद्दल सांगायला. एवढं की बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे आज मी दादांसोबत जवळपास 18 वर्षानंतर एका स्टेजवर आलो. कन्नडला मी असताना मुद्दाम बोलवलं होतं मी त्यांना, काही तरुण पोरांचे उद्योग दाखवायला, म्हणजे ते अजूनही चालू आहेत सगळे व्यवस्थित. आणि मानव लोक कसं आहे की हे बोलणं, हे काम हे नारदाच्या परंपरेतलं आहे, कीर्तन करणाऱ्यातलं आहे. विणा हातात घ्यायची आणि वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये, भूलोकात, मृत्यूलोकात, विष्णुलोकात फिरायचं, असं काम असतं नारदाचं. आम्ही काही कुठं फिरू शकत नाही, आम्ही जास्तीत जास्त मानवलोकमध्ये येऊ शकतो. आणि आमच्यासारख्या सगळ्या नारदाच्या वंशजांना तुम्ही जे काही व्यासपीठ देता त्याबद्दल खरोखरच स्वर्गलोकापेक्षा मानवलोकाचं मराठवाड्यातलं महत्त्व जास्त आहे. पण एवढ्यावर तुम्हाला थांबू द्यायचा विचार नाही. मी आज इथं आलो तर वेगळी गोष्ट डोक्यात घेऊन आलो. आणि मी काय ताक मागायला गेल्यावर गाडगं लपवणाऱ्यातलं नाही आहे, ते वाजवत न्यायची सवय मला. परिस्थिती कशी आहे की काही लोकांना कळलंय की काय करायचंय, बऱ्याच लोकांना कळलंय की हे आपल्याकडून होऊ शकत नाही. ज्यांनी करायला पाहिजे त्या लोकांना हे करायचं नाही, कारण ते केल्यानंतर ज्या प्रकारची खुर्ची त्यांनी त्यांची बनवलेली आहे ती राहणार नाही जाग्यावर, मोडकळीस येईल. मग त्यांच्या खुर्चीचा आकार उकार आणि स्ट्रेंथ टिकवण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याच्यामध्ये हे लोक, आम्ही लोक हे वेगळ्या वेगळ्या पंथामध्ये, विचारामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये विभागलेले असले पाहिजेत. ह्यांना यांच्या समस्यांचा विचार करताना, समस्यांकडे पाहताना इतका मोठा गोंधळ आणि धुराळा उडाला पाहिजे की यांच्या लक्षातच येऊ नये काय आहे पलीकडं, आहे काय. आणि ह्या सगळ्यातून फक्त मार्ग काढायचा आहे. शेतीमध्ये काही चमत्कार करण्याची गरज आहे का, नवीन काही शिकवण्याची गरज आहे का, तर मला अजिबात वाटत नाही. कारण गेल्या 70 वर्षात तुम्ही जे जे प्रयत्न केले ते सगळे पराभूत आहेत. जर रिसोर्सेस म्हणाल, संसाधनं म्हणाल, ती जमीन, पाणी, माणूस, या तिन्ही गोष्टींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर डिटिरिएशन ज्याला म्हणतात, किंवा पहिल्या स्तरावरून खालच्या स्तरावर आपण आलेलो आहे. म्हणजे माझ्या आज्याच्या ताब्यात ज्या प्रकारची शेती होती तेवढ्या क्वालिटीची शेती आज माझ्याकडे राहिली नाही. त्याच्या शब्दाला जी पत होती ती माझ्या शब्दाला राहिली नाही. त्याच्यासोबत जी भावकी होती ती माझ्यासोबत राहिली नाही.
मग माझ्यासोबत काय आहे, तर मी वाढवून ठेवलेला पसारा, मी निवडलेली चुकीची पीक पद्धती, मी माझ्यावर लादून घेतलेलं बंधन पक्षाचं जातीचं, मी स्वतःभोवती निर्माण केलेला पिंजरा आणि माझं विभक्त झालेलं कुटुंब, माझी पळून गेलेली किंवा आम्ही काढून टाकलेली जनावरं, माझे पूर्ण बिनावृक्षाचे बोडखे बंधारे, आणि पुढच्या वर्षी शेती कशी करावी या विवंचनेतला मी, अशी शेतकऱ्याची अवस्था आहे. इरफान म्हणला की 18% पाणी आहे, ते 100% होत नाही म्हणून कोरडवाहू शेतीचा विचार करायचा, अजिबात नाही. 18% पाण्याचं 100% बागायत महाराष्ट्र जरी झाला आणि तुम्ही यशस्वी झाले तर मी तुमच्या टांगा खालून निघून जाईल. तुमच्या विचाराची पद्धत हीच राहिली आणि पीक पद्धतीची निवड अशीच झाली तर तुम्ही यशस्वी होऊच शकत नाही. हा प्रश्न कोरडवाहू आणि बागायताचा नाहीच, हा प्रश्न योग्य पीक निवडीचा आहे, योग्य तंत्रज्ञान निवडीचा आहे. अनिवार्यपणे काही गोष्टी होणार आहेत, त्या जागतिक तापमान वाढ आहे, बाकी गोष्टी आहेत, आणि त्याच्यामध्ये जे तंत्र विकसित झालेलं आहे ते ज्ञानेश्वर माऊलीकडे आहे, ते तुमच्याशी बोलणार आहे. पण आपण जी शेती करतो ती काय आहे आणि पुढच्या काही काळात जगात जे बदल होणार आहेत किंवा जगाची जी मागणी ती काय आहे हे सरळ सरळ बघू आपण. एक पहिल्यांदा मी सांगून टाकतो तुम्हाला की भाईजी बोलले नवीन 3 कायद्यांबद्दल. मी 30 नोव्हेंबरला रिटायर झालो. मागच्या वेळेस म्हटलं होतं थोडे दिवस राहिले, पुढच्या वेळेस थोडं मोकळं बोलता येईल, आणि संधी मिळाली. कृषी मूल्य आयोगाशी निगडीत काम मी करत होतो आणि नीती आयोगाने जे काही मंथन केलं एक प्रकारचं शेतीबद्दलचं मोठं मंथन केलं 2018ला त्याचं प्रेझेंटेशन झालं आणि ते 16-17पासून 14पासून जवळपास चालू होतं. त्याच्यामध्ये माझा सहभाग होता. हे कायदे तयार करताना हा कोणाच्या डोक्यात विचारही नव्हता की ह्याचं इंटरप्रिटेशन असं केलं जाईल की हे कुठल्या तरी एका मोठ्या 2-4 इंडस्ट्रियल हाऊसेससाठी त्यांची काय अवकात आहे. अहो, एका गावातल्या शेताचा माल विकत घ्यायचा आणि तो विकायचा म्हणजे केवढा मोठा टर्नओव्हर माऊलीचं मला सांगेल. हा देश काय कोणाच्या बापाचा नाही. आणि आम्ही काय नाही पाहिलं, कशाची कंत्राटी ठेवून कोणता भांडवलदार येऊन नीट करणार आहे आम्हाला. या पंजाबमध्ये आम्ही आंदोलन केलं वीज बिलाचं, त्यावेळेला इतकी मोठी वीज बिल थकलेलं होतं आणि अशी कर्ज झाली शेतकऱ्यांवरती, केलं आंदोलन सुरू. मानसाहेबांनी आता सोडून दिलं, कमिटी सोडली. मानसाहेब त्यावेळेला आमच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष होते. शरद जोशींसोबत घेराव घातला आम्ही. BN पांडे राज्यपाल होते पंजाबच्या राजभवनाला. 5 लाख शेतकरी होते, पण तिथं कॅमेरे कुठं होते, कॅमेरे वगैरे नव्हते काही. अंबाजोगाईतले लोक होते, मला वाटतं मोरेना नाही होते त्यावेळेला, तिथं बरेच लोक होते. म्हणजे हे आधीही पाहिलेलं आहे आम्ही. म्हणजे भयानक मोठं आंदोलन होतं. आणि नंतर मग वीज बिल बंदी आंदोलन सुरू केलं तर शेतकरी उभा राहायचा लाठी घेऊन हातात. तू ऑफिसमध्ये आल्यावर म्हणतो ना की पुचके आणे का, परवानगीशिवाय आत येऊ नये. परवानगीशिवाय माझ्या वावरात यायचं नाही म्हणलं, वरून ये म्हणलं, वायरवरून यायचं नाही खाली. लाईन बंद केली वावरात, लाईन तोडताना त्यांनी. माझ्या सगळं असे कित्येक शेतकरी आहे की ज्यांच्या जमिनीच्या हर्राशा निघाल्या. दंडे घेऊन उभं राहिलो आम्ही. ये तू बँकवाला, तुला पाहतो. बँकवाल्याची हिंमत नव्हती कुठं जायची. आपल्या शेताच्या आणि इस्टेट हिसकून घ्यायचे कोणाच्या बापाची हिंमत नाही. एवढे काही सोपे नाहीत शेतकरी. आणि ही जी चर्चा चालली, ज्याला बिलकुल शेती कळत नाही ते चर्चा करतात की शेतकऱ्याला कोणी काही करूच शकत नाही. अरे आम्ही घेतलेले देत नाही तर नाही घेतलेले देणार आहे का? घेतलेले देत नाही कारण अशा धंद्यात तुम्ही टाकायला लावले आम्हाला की त्याच्यात फायदा नाहीच आहे, ते अनैतिक आहे. शेतकऱ्यावरची सगळी कर्ज अनैतिक आहेत कारण तुम्ही चांगल्या धंद्यामध्ये टाकूच दिलं नाही आम्हाला ते. म्हणजे त्याच्याबद्दल काही घाबरायचं नाही. आणि मी तर म्हणत असतो कर्जबाजारी शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरायचं नाही. कारण नादारी दाखल केली आम्ही प्रांतीय नादारी कायद्यामध्ये. औरंगाबादला नादारीचे अर्ज दाखल केले पहिल्यांदा, तेव्हा आमच्या वकिलाचं नाव होतं शरद बोबडे. किती लोकांना माहिती मला माहीत नाही. घरी आले साहेब 2-3 वेळा जेवायला वगैरे. प्रोव्हिन्शियल सॉल्व्हन्सी ॲक्टमध्ये नादारी डिक्लेअर करून टाकली होती. शरद जोशी सांगितलं जरा नादारी डिक्लेअर करा. हे आमच्याकडे काही नाही. दुकानदार पाटी बदलतो की माझी दिवाळ निघाला आता जेव घे, नाही हे 4 रुपये माझ्याकडे उरले, 40 लोकांनी वाटून घ्या, मला मोकळं करा. तसे एकदा नादारी डिक्लेअर, आमची जमीन काही देणार नाही कारण ते लावलीवूडचं साधन आहे, कायद्याने आम्हाला संरक्षण आहे. उरलं हे कर्ज, हे माझ्याकडे 2 रुपये जेवढे असतील तेवढे देऊन टाकतो. काय 20 लाख कोणाला घ्यायचे घेऊन टाका त्या 2 रुपयातून. हा अधिकार शेतकऱ्याला हे लक्षात ठेवा
त्याच्यामुळे हे भ्रम आहेत. याच्याबद्दल बोलू नये. बोलावं कशावरती की संधी कशा आहेत. आणि हा कायदा करून सरकारने फार मोठे उपकार काही शेतकऱ्यावर केले नाहीत. फार मोठी मेरिटची गोष्ट केली असं नाही आहे. ह्या कायद्यामुळं सुरुवात होती आहे की स्वायत्तपणे शेतकऱ्यांनी स्वतःला व्यापारी म्हणून डिक्लेअर करावं. तुमच्यातल्याच काही लोकांनी एकत्र यावं, कंत्राटी पद्धतीला स्वरूप द्यावं, तुम्ही ओळखावं की आमची ताकद काय आहे. एक गाव आहे, त्यात कापूस आहे आणि कापूस करणारे 150 लोक आहेत. प्रत्येकाला वेगळा वेगळा छोटा घेतला बाजूला आणि त्याला विचारलं तुझं किती कापूस आहे. तो म्हणतो माझा 10 क्विंटल आहे, कोणी म्हणलं 15 क्विंटल आहे, कोणी म्हणलं 25 क्विंटल आहे. मग व्हॅल्यू काय तुझी, तर जास्तीत जास्त 50,000पासून 1,25,000पर्यंत. पण यांनी केली FPO, स्वतःची कंपनी तयार केली. हा कापूस एकत्र केला. या 150 एकरचा कापूस किती झाला, तो झाला 1200 क्विंटल. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. 1200 क्विंटलची किंमत किती आहे. मग आबाबा करतो माणूस. म्हणजे ज्या आपल्याला लक्षात येत नाही की माझ्या गावामध्ये टर्नओव्हर आहे तो 15-20 करोड रुपयाचा आहे. आणि या 15-20 करोड रुपयाच्या टर्नओव्हरला एन्जॉय करणारे लोक जे आहेत त्याचं कमिशन आणणारे ते शेतकऱ्याला शहाणपणे शिकवतात की यांना समजत नाही, यांना समज नाही, यांचं लक्ष नाही. आणि एक भाऊ शेतीत आणि एक भाऊ पानटपरीवाला. तो पानटपरीवाला भारी पडला आम्हाला. आणि ही गोष्ट खरी आहे, कारण आम्ही घातलं ज्या गाडग्यामध्ये आम्ही पाणी ओतलं त्याला खालून भोग आहे. आणि हे भोग बुजवल्याशिवाय शेती सुधारणार नाही हे आम्हाला माहिती आहे. मग आता विचार करायचा आहे ते बिना भोकाचं रांजण भरण्याचा आणि बिना भोकाचं रांजण तयार करण्याचा. हा कायदा तयार करण्यामध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे मार्केटिंग डिव्हिजनच्या, ती शेतकऱ्याची पोरं आहेत. त्यांना फार बारकाईने शेती माहिती आहे. म्हणजे मी गुरु मानतो त्यांना, असे लोक आहेत त्याच्यात. तुमच्या माझ्यासारखेच. डॉक्टर SK सिंग नावाचा माणूस जो येतो तो एक्स्ट्रॉर्डनरी माणूस आहे. म्हणजे हे सरळ सांगायला हरकत नाही की जे अनेक मोठ्या लोकांचे रिपोर्ट तयार झाले त्याचं ड्राफ्टिंग सगळं त्याचं आहे. म्हणजे त्याचा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तो आहे, तो माणूस आहे. त्याचं ड्राफ्टिंग समज सगळी त्याची आहे. हे तुम्हाला मी का सांगितलं तर हे सगळे कायदे करण्यापूर्वी जो विचार झालेला आहे तो असा आहे की आपली गरज काय हे आधी पाहायला पाहिजे. आपली गरज भागल्यानंतर आपल्याला विकता येईल ते काय ते पाहायला पाहिजे. आणि आपली गरज भागवताना आपण कधी काळी यशस्वी होतो का, यशस्वी होतो तर का होतो, आणि पराभूत झालो तर का झालो, याचा विचार केला तर आपली मांडणी व्यवस्थित चालेल. आपण यशस्वी होतो का, तर 100% होतो. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी फार मस्त विवेचन सांगितलं मध्ये की जगामध्ये 24-25 लाख टन सोनं आहे, त्याच्यापैकी 11 लाख टन सोनं भारतात आहे, त्यातलं 6 लाख टन सोनं मंदिरांमध्ये आहे. त्या मंदिरांमध्ये सोनं कोणी वाहिलं किंवा मंदिरांमध्ये सोनं कोणी लपवलं, हे 2 प्रकार आहेत. वाहिलं ते आपणच वाहिलं. जेव्हा वाहिलं गेल्या 500 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी, तेव्हा आपला धंदा काय होता. तुमच्या घरातले किती पोरं मुंबईला नोकरीला होते, तुमच्या घरातले किती पोरं मामलेदार होते, तुमच्या घरातले किती पोरं कृषी अधिकारी BDO होते, तलाठी होते, कोणीच नव्हतं. सगळे शेती करत होते आणि तरी सोनं वाहत होते. म्हणजे हा मुद्दा काही वादाचा ठरू नये की शेती करत होतं आणि सोनं वाहण्याची क्षमता होती, हे तर स्पष्ट आहे. पुढची गोष्ट पाहू आपण. किती वाहिलं किंवा किती उत्पन्न झालं, तर 6 लाख टन. असं मुख्यमंत्री राहिलेला माणूस सांगतो, मी नाही सांगत. कुठून आणलं, का आलं. इसवी सन 200 साली 27,000 टन शेतीमालाचा व्यापार आपण मेसोपोटामियाशी करत होतो. त्याचा मार्ग होता नाला सोपारा, पलीकडं ओमानमध्ये जायचं, सरळ सरळ आफ्रिकेच्या आणि अरबस्तानच्या बाउंड्रीवरून युरोपमध्ये पोहोचायचं. आपल्या कंधारहून अफगाणिस्तानच्या कंदाहारपर्यंत व्यापारी मार्ग होता विशिष्ट वस्तू नेणारा. नळदुर्ग ते सोमालिया हा आपला व्यापारी मार्ग होता. प्रतिष्ठान ते कॉन्स्टँटिनोपल, ईस्टर्न रोमन एम्पायरची राजधानी, हा व्यापारी मार्ग होता. हे 3 व्यापारी मार्ग मराठवाड्यातले होते. मग मराठवाडा दुष्काळी होता का. जर आद्यकवी मुकुंदराज पहिली कविता अंबाजोगाईत लिहित होते तर खायला प्यायला नसताना माणूस कविता लिहू शकतो का.
खाण्यापिण्याच्या प्रश्नावर लिहिणं वेगळं, पण समृद्ध इतिहास जेव्हा निर्माण होतो, साहित्य जेव्हा निर्माण होतं, समृद्धी असल्याशिवाय निर्माण होतं का? आणि मग आपल्याला दिसत नाही की फार मोठे सम्राट एकत्र राज्य करत होते. अशी फार तुरळक उदाहरणं आहेत आपल्याकडं. गणराज्य होती छोटी छोटी, अननोन राजे होते. प्रत्येक खेड्यावरती त्या राजघराण्याचा इन्फ्लुअन्स होता असंही काही नव्हतं. याचा अर्थ हे सगळे स्वायत्त होते. आणि मग हे ओळखणारा एकच राजा झाला, त्याचं नाव शिवाजी. आता काही काही लोक म्हणतील प्लेन शिवाजीचं नाव घेतलं, आदरणीय माननीय छत्रपती शिवाजी महाराजने म्हणले, पण तो आमच्यासाठी शिवाजीच आहे, कारण तो शेतकऱ्यांचा राजा आहे. त्याला बिरुदं लावून दूर करू नये. मनात शिवाजी जिवंत ठेवा, कृतीत शिवाजी असू द्या. आणि कोणी तुमचं वाईट करत असेल तर मग शाहिस्ते खानाचं बोटं कापणाराही शिवाजीच होता हे ध्यानात ठेवा. पोटात बिचवे खोपसणारे शिवाजी होता हे ध्यानात ठेवा. शिवाजी मनात जिवंत असला तर मग कोणी काय करू शकत नाही आमचा. काय फरक आहे या शिवाजीमध्ये आणि बाकीच्या राजांमध्ये? हा जरी मोठा सम्राट नसला, आता आम्हाला फार अभिमान वाटतो की आमच्या गावाजवळचा आहे वेरूळचा. 12 बलुतेदार आणि 18 कारखाने माझ्या गावामध्ये आहे याची जाणीव ठेवणारा एकटा राजा. 12 बलुतेदार कोण होते? तेली. तो तेल गाळणारा होता, भुई होता, तो लाया तयार करायचा, डाळी भरडायचा. तांबोळी लोक होते, सुतार होता. 12 बलुतेदार मी काही सांगत नाही, व जातीवाचक शिवीगाळ केल्यासारखं होतं. आज काही काळ असा होता की कोणी कुठलंही काम घेऊ शकत होतं, त्याला काही जातीचं लेबल नव्हतं. पुढं काय झालं की ह्या पर्शियामध्ये, म्हणजे आजचं जे तुर्कस्तान आहे, तिथे ही जे अरब गुलाम होते सगळे, त्यांची फार लूट होती मोठी. आणि महम्मद पैगंबराच्या उदयानंतर थोडी सिव्हिलायझेशनची एक मोठी क्रांती झाली अरब वर्ल्डमध्ये. आणि वेगळ्या पद्धतीने प्रोग्रेसिव्ह विचाराचा माणूस होता पैगंबर, आणि त्यांनी विरोध केला या सगळ्या प्रचलित पद्धतीला. आणि मोठं युद्ध त्याच्यानंतर सुरू राहिलं. 500-600 वर्ष पर्शियन वॉर चाललं. आणि एक प्रकारे ख्रिश्चन वर्ल्ड आणि मुस्लिम वर्ल्डचं फार मोठं भांडण ते झालं. पण झालं काय की त्या काळात आपले व्यापारी मार्ग डिस्टर्ब झाले. म्हणजे ते अकबरालाही एस्टॅब्लिश करता आले नाही, ते औरंगजेबालाही जमलं नाही. आणि यांनी प्रयत्न केले नाही असंही नाही बरं का, त्यांनी केले प्रयत्न. नेताजी पालकरला त्याच मोहिमेवर पाठवलं होतं औरंगजेबाने, जमलं नाही. आणि नंतर काय सवय लागली या अफगाणी टोळ्यांना वेगळ्या वेगळ्या, की जो माल येईल तो लुटून खा, आणि लुटायला मिळत नसेल तर मग हिंदुस्थानमध्ये जाऊन लुटा, असं सुरू झालं. पण मग ह्या सगळ्या युरोपियन लोकांना मसाल्याची गरज होती. त्याला काही ते बर्फातले अर्धवट सडलेले मासे खाता येत नव्हते. ते खाल्ले की पोट दुखतं हे त्याला माहीत होतं. कोरोनानंतर पुन्हा एकदा लोकांना साक्षात्कार झाला की मसाले असले पाहिजेत म्हणून. आणि मग त्या दालचिनी, मिरी, लवंग, वेलची, कांदा, लसूण, अद्रक ह्याच्यासाठी त्यांची तडफड सुरू झाली की भारतात यायचं. त्यांनी मोहिमा काढल्या. स्पेनच्या राणीने डिक्लेअर केलं की जो कोणी ही मोहीम फत्ते करेल त्याला मी इतकं सोनं देईल, इतके पैसे देईल. इंग्लंडच्या राणीने डिक्लेअर केलं. प्रत्येक फ्रान्सपासून प्रत्येक राजाने हे डिक्लेअर केलं की जे कोणी हिंदुस्थानचा समुद्री मार्ग शोधून काढेल त्याला बक्षीस देऊ. आणि मोठ्या मोठ्या मोहिमा निघाल्या. त्याच्यातल्या 90% मोहिमा फेल झाल्या. 40-50% मोहिमातले खलाशासह माणसं मेली. कोलंबस अमेरिकेत पोहोचला आणि वास्को द गामा भारतात आला. 1526 साली आला. तोपर्यंत भारताची अवस्था काय झाली होती? 300-400 वर्षाचा केवास होता. व्यापार डुबलेला होता. उत्पादनं जी होती त्यांना ग्राहक राहिले नव्हते. आणि साहजिकच भारतामध्ये एक प्रकारची यादवी होती. पेंढाऱ्यांचं राज्य येऊन गेलं आपल्यावरती. आणि नेमकं करावं काय आम्हाला समजत नव्हतं. म्हणजे शरद जोशी नेहमी सांगायचे की जोपर्यंत समाजाची अर्थव्यवस्था ही प्रवाही असते तसं वाहणाऱ्या पाण्यामध्ये किडे होत नाहीत, शेवाळं होत नाही, आणि ते स्वच्छ राहतं, ते वापरण्यायोग्य राहतं. पण जर पाण्याचा प्रवाह खुंटला तर त्याच्या डबकी साचतात. ह्या डबक्यामध्ये शेवाळ होतं, किडे होती, घाण जमा होती, त्यात किडे होतात. ह्या किड्यांच्या क्षुद्र मारामाऱ्या होतात. अर्थव्यवस्थेचंही तसंच आहे. अर्थव्यवस्था खुंटली की क्षुद्र मारामाऱ्या सुरू होतात. ती अवस्था भारतात सुरू झाली. आणि मग जातींचे, विभागांचे सामंत तयार झाले, राजे तयार झाले. एक प्रकारची लुटीवर आधारित व्यवस्था तयार झाली. आणि याचा कडेलोट झाला इंग्रज आल्यानंतर. कारण ते इथं आले तेव्हा त्यांना समजलं की इथं काहीच करायचं काम नाही आहे.
हे रेडीमेड केक आहे आपल्यासाठी, फक्त भाजायचं काम आहे. हा इंग्रजांनी काय केलं की फार भानगडी केल्या नाही, बाजारपेठांची व्यवस्था तयार केली. समाज तर दुभंगलेला होताच, आणि बाजारपेठेत व्यवस्था अशी केली की त्यांनी घरी येऊन काही लुटायचं वगैरे कार्यक्रम केला नाही. बाजारपेठात व्यवस्था अशी केली की माल रुपयाचा विकत घ्यायचा, किंमत 12 आणे द्यायची. शेतीमालाला कमी भाव देणे किंवा भाव मिळू न देणे ही इंग्रजांनी तयार केलेली शेती लुटण्याची सगळ्यात आधुनिक पद्धत आहे. आणि ही जोपर्यंत तोडण्यास आपण यशस्वी होत नाही तोपर्यंत शेतीचा उद्धार होणार नाही. आणि शेतीची समस्या सोडवणे हा शेतकऱ्याचा प्रश्न नाही, हा सगळ्या मानवजातीचा प्रश्न आहे. कारण शेतकऱ्याची समस्या सुटली नाही तर त्याच्या जमिनीची प्रत सुधारणार नाही. शेतकऱ्याची समस्या सुटली नाही तर प्रवाही पाणी नद्यांमध्ये दिसणार नाही. शेतकऱ्यांची समस्या सुटली नाही तर गावांमध्ये परिसरांमध्ये झाडं वाढलेली तुम्हाला दिसणार नाहीत, चांगली जनावरं तुम्हाला दिसणार नाहीत, आणि एकूणच पृथ्वीच्या नष्टचर्याचं चक्र सुरू होईल. त्यामुळं शेतीची समस्या सोडवणं हा शेतकऱ्यांचा स्वार्थ नाही, तर ती एकूण सगळ्या मानवजातीची गरज आहे असं समजून या प्रश्नाकडं आपण पाहिलं पाहिजे. मागच्या वेळेस आलो तेव्हा अनिकेतजींनी मानवलोकने आम्हाला महात्मा गांधींची प्रतिमा दिली, यावेळेस चरखा दिला. महात्मा गांधींनी सांगितलं होतं की ह्या इंग्रजाला आपल्याला हाकलायचं, इथं ठेवायचं नाही, कारण हा आपला कापूस विकत घेतो, तो घेताना फार स्वस्त घेतो आणि त्याचं योग्य मूल्य आपल्याला देत नाही. हा कापूस तो लंडन, लिव्हरपूल, मँचेस्टरला घेऊन जातो, तिथं त्याचं पक्कं कापड बनवतो, त्याचं सूत बनवतो. हे कापड भारतात येतं, हे महागात महाग विकतो. त्यामुळं आपण कापसाचे ट्रक अडवायचे, कापूस जाऊ द्यायचा नाही आपला, आणि त्याच्या कपड्यावर बहिष्कार टाकायचा. इंग्रजी कपडे जाळण्याचा, टोप्यापासून जाळण्याचा सगळा कार्यक्रम इतिहासामध्ये आपण वाचलेला आहे. हुतात्मा बाबू गेनूचं नाव आठवलं पाहिजे शेतकऱ्यांना. 12 डिसेंबर हा बाबू गेनूचा स्मृतिदिन आहे, यांच्या गावाजवळचा आहे. माळुंगी पडवळ नावाचं गाव आहे आंबेगावमध्ये, तिथले हुतात्मा बाबू गेनू. इंग्रजांच्या ट्रकसमोर शेतकऱ्याचा कवळा पुणे जिल्ह्यातून गेलेला पोरगा आडवा पाडला, कारण त्याला समजलं होतं महात्मा गांधींनी सांगितलेली गोष्ट की गोदीतून हा ट्रक बाहेर यायला नको, हा माझ्या देशाला नष्ट करतो. महात्मा गांधींचं ऐकलं लोकांनी. इंग्रजांविरुद्ध एक वैचारिक क्रियाशील आंदोलन उभं राहिलं आपल्या स्वभावाप्रमाणे. थोडा वेळ लागला असेल त्याला, पण इंग्रज निघून गेले. शेतकऱ्याची घामाची पाईपलाईन जी लंडन, लिव्हरपूल, मँचेस्टरला जात होती, त्याचं तोंड वळवण्यासाठी महात्मा गांधीच्या सांगण्यावर शेतकऱ्यांसकट सगळ्यांनी इंग्रजाला पळून लावलं. पण गोरे इंग्रज गेल्यानंतर ह्या पाईपलाईनचं तोंड जे खेड्याकडे वळवायला पाहिजे होतं ते कलकत्ता, मुंबई, दिल्लीकडे वळवलं. शेतकऱ्याचा घाम तसाच वाहत राहिला. आता काय करायचं हे शेतकऱ्याच्या पोरांनी ठरवायचं. बरोबर आहे का माऊली? तुम्ही मगाशी विचारत होते की काय करावं, तू आमचा माल कोण घेईल? जातीनं माळे असून मला समजत नाही, हे समजायला पाहिजे. आज मी जो प्रयत्न सुरू केला आहे की तुमच्याकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, आणि इरफान आता मानवलोकचं काम आहे की ह्या अशा योजनांमध्ये एक आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, दुसरी मॅग्नेट नावाची योजना येते. जर तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलीसोबत काम करायचं असेल तर या योजनांचा प्रचंड फायदा होणार आहे. त्यांनी जेव्हा काम केलं तेव्हा फक्त विचार होता त्यांच्याकडे, पैसे बिलकुल नव्हते, ते सांगतील तुम्हाला. पण आता सरकारचे भरीव पैसे आहेत नाबार्ड सकट, आणि सहज उपलब्ध आहेत. काही अडचण आली कोणाला तर मला सांगा, कुठं इथं यायची गरज नाही, आपोआप म्हणजे ते व्यवस्थित होऊन जातं. आणि पंतप्रधानांनी सुरू केलेली इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटची जी योजना आहे त्याहीमध्ये पैसा आहे. त्यांचा फायदा काय आपल्याला, एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. हे सगळं पार्श्वभूमी सांगितले मी. सिंगल फेज जिनिंगचं एक सुंदर इन्स्ट्रुमेंट बनवलेलं आहे बजाज फॅमिलीने, नागपूरच्या बजाजने. वर्ध्याला कमलनयन बजाज एकदा म्हटले होते, जे लोक इंडस्ट्रीमध्ये काम करायचे त्यांचे, की इथं महात्मा गांधींनी चरखा फिरवला पवनारमध्ये. आता हा हाताने चरखा फिरवणं हे कालबाह्य झालेली गोष्ट आहे, तर हे मशीनवर चरखा करता येईल का असं सहज म्हटलं ते. आणि ह्या बजाजच्या आजोबांनी प्रयत्न सुरू केला. आज इतकं सुंदर मशीन बनवलं आहे, आणि मराठवाड्यात त्याचं पहिलं लॉन्चिंग झालं. मगर नावाचा मुलगा एक मानवत जवळचा, 2 वर्षापासून त्यांनी बसवलेलं आहे,
आणि तुम्हाला फार दूर नाही, मी फोन नंबर देईल तुम्हाला, त्याच्याकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याला सगळ्यात जास्त त्रास झाला तो लाईटच्या बिलाचा खर्च. मग आम्ही काय ठरवलं आहे आता की ह्या सिंगल फेज जिनिंगची किंमत किती आहे, तर ती आहे जवळपास 2,40,000च्या आसपास. क्षमता काय आहे, 2 क्विंटल पर आवर, 8 तास चालवलं तर 16 क्विंटल. आता मग आपल्याला सगळ्याच तांत्रिक गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. 16 क्विंटल कापूस जिन केल्यानंतर त्याचं होतं काय, त्याच्यात रुई किती निघणार आहे, तर सरळ सरळ आहे तुमच्या कृषी मूल्य आयोगामध्ये तुमचा भाव ठरवताना आम्ही सांगतो की 33% रुई आहे. आता गोविंदराव वैराळे नावाचा एक माणूस आहे, मोठा माणूस आहे, महाराष्ट्रातला कापसातला मोठा माणूस आहे. फेडरेशनचे MD होते 10-11 वर्ष, रिटायर होऊन 7-8 वर्ष झाले, पण अजूनही ॲक्टिव्ह आहे आणि कापसामध्ये काम करतो आहे. म्हणजे विक्रम वेताळसारखं त्यांनी कापसाचा पिछा काही सोडलेला नाही. त्यांनीच ही मानवतची जिनिंग आम्हाला त्यांनीच बसून दिली. तर ह्या अशा प्रकारच्या जिनिंग एक 7-8 झाल्या तर एक प्रेसिंग मशीन आपल्याला बसवता येतं. त्याची किंमत आहे 7-8 लाख रुपये. आता गोविंदराव वैराळेंनी सॅम्पल घ्यायला सुरुवात केली वेगळ्या वेगळ्या जिनिंग्सवर जाऊन की किती रुई निघते, आणि ॲग्रोवनमध्ये फ्रंट पेजला त्याचं सगळं छापून आलं होतं मागच्या वर्षी. कमीत कमी 34% ते 41% रुई निघाली. ज्यांचं रुईचं पर्सेंटेज जास्त होतं ते कापूस वर्धा, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातले होते. आता बघा तुम्ही, जर 33% गृहीत धरून भाव दिला आणि त्याची रिकव्हरी 38% आली, 100 रुपये जर 1% वाढवले तर 400 रुपये इथंच वाढतात आपले. मग ते शेतकऱ्यांचे नेत्यांनी ओरडावं जोरात, आम्हाला लुटलं, तू गोट्या खेळत होता का, तुला समजत नाही का, तुला अक्कल नाही का. जर तुझ्या रुईचं पर्सेंटेज किती आहे तुला माहिती नाही, त्याचं कॅरेक्टर तुला माहिती नाही, त्याचं मायक्रोनियर म्हणजे काय माहिती नाही, आणि तुला भाव कोण देणार आहे. हा बेअकल्याचा जमाना नाही, हा शिवाजीचाच जमाना आहे. शिवाजी काही अकलीने कमी नव्हता. शिवाजी व्हायचं म्हणजे समजदार व्हायचं, मुत्सद्दी व्हायचं, अभ्यासू व्हायचं आणि क्रियाशील व्हायचं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, नाही तर नाही नाव घ्यायचं. ही गोष्ट समजली पाहिजे. शिवाजीचे वंशज आहात आणि तुम्हाला कापसाच्या रुईच्या पर्सेंटेजमध्ये लोक फसवत असतील तर अजिबात शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला हार घालणं, गुलाल लावणं तर दूर, बघतसुद्धा जाऊ नका. शेतीत आपल्याला लोक फसवत असतील तर ती आपली चूक आहे, ती लोकांची नाही. त्यामुळे अभ्यास वाढवा, शेअरिंग वाढवा, नॉलेज वाढवा. 1 क्विंटल कापूस पिंजल्यानंतर आपल्याकडं माझ्या अंदाजाने सरासरी पहिल्या वेचणीच्या कापसामध्ये 36-37% रुई निघते. तर ठीक आहे, आपण ती 30-35% धरू. मग ह्या रुईचं पुढं काय करायचं, तर रुई जास्त जमा झाल्यानंतर प्रेस करावं लागते. प्रेस केल्यानंतर काय करायचं, त्याचा धागा काढावा लागतो. धागा केल्यानंतर काय करावं लागतं, शर्ट तयार करावा लागतो. किती खर्च येईल या सगळ्या गोष्टीला. आता समजा 5-6 लोकांनी 2-2 जिनिंग मशीन घेतले, किती पैसे लागतील, 5-5 लाख रुपये, आणि प्रेसिंगला 8 लाख रुपये. मग हे पैसा आणायचं कुठून. नाबार्डची फार्म इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, त्याच्यामध्ये 1, 2, 5, 10 करोड रुपयापर्यंत लोन देतात. ते त्याला काही कोलॅटरल सिक्युरिटी वगैरे भानगड नाही, आणि 6% व्याज आहे त्याला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये 1 करोड रुपयापर्यंतचे प्रकल्प तुम्ही मंजूर करून घेऊ शकता. जिल्हा स्तरावर 40 लाख रुपयापर्यंतचे अधिकार आहेत. उपविभाग असेल तुमचं, सब डिव्हिजन असेल, जिथं उपसंचालक दर्जाचा अधिकारी असतो, त्यालाही 15 लाख रुपयापर्यंत, 20 लाख रुपयापर्यंत सँक्शनचे अधिकार आहेत. 5 लाख रुपयाचं मशीन. तुमची जागा, शेड, किती पैसे झाले 10 लाख रुपये. सबसिडी किती आहे, 60%, 6 लाख रुपये. मशीन केवढ्याची, 5 लाख रुपयाची. अवघड आहे योजना. लोक म्हणतात ते पैशाचं पाहावं लागेल. मला शेतकऱ्यांची गंमत वाटते. आपल्या पाईपलाईनमध्ये किती पैसे घातले त्याला विचारून पहा. विहीर खोल करण्यात किती पैसे घातले, बोरमध्ये किती पैसे घातले, बाकीचे उद्योग केले शेतात त्याच्यात पैसे किती घातले. एकही शेतकऱ्याचं कुटुंब असं नाही की ज्यांनी 72च्या दुष्काळानंतर आजपर्यंत, जर एकत्रित कुटुंब धरलं, 1 ते 1.5 करोड रुपये या भानगडीत खर्च केले नाही. पाण्यामध्ये पैसे घातलेले, 1 करोड रुपये घातलेले. आणि हे माहीत नव्हतं आपल्याला की त्या पाण्याचा हिशोबच माहीत नव्हता. पडतो किती जमीन. आता वडकबाळ सरांना म्हटलं मी
की याचं पर हेक्टरचा एकदा हिशोब मांडून द्या प्रत्येक तालुक्याचा, की नक्की 100% पाऊस पडला, 150% पडला, पण त्या भूगर्भाची एक मर्यादित क्षमता आहे ना त्याला साठवून ठेवण्याची. सरफेसवर भूगर्भाच्या वरती साठवण्याला मर्यादा आहे, त्याला हे बाष्पीभवन आहे. मग शेवटी विचार काय करावा लागतो, हे काहीतरी नव्हतं ना. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सोनं विकत घेतलं त्यावेळेला ना विहिरी होत्या ना पाईपलाईन होत्या, पण शहाणपण होतं आणि योग्य क्रॉप्स होते. आता हे जे जिन केल्यानंतर जी सरकी शिल्लक राहते, याच्यावर वरचं जे कवर आहे त्याला लिंटर म्हणतात. त्याचं डिकॉर्टिकेशन करता येतं आपल्याला, गोडंबी बाजूला काढता येते. गोडंबी बाजूला काढल्यानंतर जे वरचं कवर निघतं त्याचा काही उपयोग होईल का? आपल्याला काय माहिती आहे का कोणाला तुमच्यापैकी? त्यात ट्रॅश निघतो, काही कचरा निघतो त्याच्यात, आणि उरलेल्या याच्यातलं 76 ते 80% लिंटर नावाचा प्रकार निघतो. जे फज लागलेला कापूस आहे ना वरती त्या सर्कीला लागून, त्याला लिंटर म्हणतात. याचा काय उपयोग? हे चीन फार मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट करतं आपल्याकडून, चीन. मग आम्ही लागलो त्याच्या मागे, काय करतं याचं घेऊन. तर आमच्या लक्षात असं आलं की याचे बॉम्ब शेल्स बनवतात, ते बॉम्बचे शेल्स बनवतात. कारण ह्याच्यात घट्टपणा खूप असतो. जसं ते आत पॅक गोडंबी असते ना, ते कापसाचं वैशिष्ट्य आहे की ते फॅट ग्लोबिल्स आहेत त्या पॅक करण्यासाठी जी स्ट्रेंथ लागती त्या लिंटरमध्ये प्रचंड स्ट्रेंथ आहे. आणि प्रामुख्याने बॉम्ब शेल बनवण्यासाठी, म्हणजे उद्या जर कधी बॉम्ब टाकली चीनने आपल्यावर तर म्हणलं आपल्याच कापसाची पडतील. हा मी हे घेऊन गेलो होतो सीतारामन मॅडमकडे, म्हटलं मॅडम आपल्याकडे काहीतरी करा आहे एक्सपोर्ट करायपेक्षा. नंतर आमच्या लक्षात आलं की आता वेगळ्या वेगळ्या बारीक बारीक पिपेट्स वगैरे वापरल्या जातात प्रयोगशाळेत, त्याची पॅकिंग व्यवस्थित असतात. हिऱ्याच्या पॅकिंगला काही स्पेसिफिकेशन लागतात. हे सगळं कापसाच्या लिंटरमधून होऊ शकतं. मग इथं रिसर्च डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे. मग याच्यासाठी तुमचं नॉलेज वाढलं पाहिजे. तुमचं नॉलेज वाढलं, तुमच्या सरपंचाला सांगताल, सरपंच जिल्हा परिषद मेंबरला सांगाल, जिल्हा परिषद मेंबर आमदाराला सांगाल, आमदार पालकमंत्र्याला सांगाल, असं काहीतरी होईल. असं काही होत नसतं, त्याला शिवाजी व्हावं लागत असतं. त्याला आपल्याला शिवाजी व्हावं लागतं. जरा बिघडला आहे माणूस असं लक्षात आलं पाहिजे लोकांच्या. थोडं बिघडा, आणि नॉलेज असल्याशिवाय बिघडू नका, येड्यात काढतात मग लोक. डाफरले पाहिजे लोक आपल्यासोबत उभं राहिले. बिघडलं गाड्या डेंजरस, लांबून गेला पाहिजे कोणी पण माणूस. ज्याला आपलं भलं नाही पाहायचं, त्याला ज्याचं भलं पाहिजे तो जवळून बसला पाहिजे. पण ज्याच्या मनात विचार चांगले नाही ना, तो थरथर कापला पाहिजे. झोपेत जरी आठवण आली कूच बदलताना, त्याला बिघडला गाड्या मामला, असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. नारदाच्या भूमीमध्ये काड्या लावल्या पाहिजे थोड्या थोड्या. पहिलं काम सुरू केलं दादा मी परत, त्याला इलाजही नाही, काही काय करणार. आता ह्या 3-4 गोष्टी मी सांगितल्या. उरलेल्या गोडंबीत तेल किती? 16%. तेलाचे भाव काय सध्या? 70 रुपये 75 रुपये लिटर होतं. आमच्या लोकांनी जिनिंग सुरू, याचं प्रेसिंग सुरू केलं तेव्हा तेल काढायला. 115-120 रुपये लिटर आहे. होलसेलला 112 रुपये लिटर चालू आहे आज. तरी कापसाचे भाव काय वाढायला पत्ता नाही, पण त्याच्याबद्दल काय बोलत नाही मी. हे म्हणजे याच्यातून मग अजून एक पुढची गोष्ट आली की तेल काढू शकतो बा आपण. मग तेल घाणी केवढ्याला आहे? इरफान काम सुरू कर, तेल घाण्याचे शोध घे. 1.5 लाखापासून 6.5 लाखापर्यंत उत्कृष्ट तेल घाणे आहेत. तुम्ही एका फार चांगल्या माणसाची ओळख करून दिली होती आमची, सुनील कुलकर्णी. बिचारा राहिला नाही, पण ते मशीनची सगळी ओळख त्यांनी करून दिली मला. आज पाहिजे होता तो. हे बारीक बारीक गोष्टी समजून सांगितले. एक माणूस होता फक्त शेतीवर काम करायचा, इंजिनिअरिंग डोकं होतं, यांनी ओळख करून दिली होती. यांच्यामुळे बोलवलं होतं त्यांना कार्यक्रमाला आम्ही, पण त्यांनी फार ॲटिट्यूडमध्ये चेंज करून टाकला आमच्या. तर हे तेल घाण्या आहेत 1.5 लाखापासून 4.5-5 लाखापर्यंत. याच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे की तुम्ही दिवसाला किती तेल काढणार आहे. साधारण 2 क्विंटल दिवसाला तेल काढू शकेल अशा तेल घाण्या 2.5 ते 3 लाख रुपयाला आहेत. आता परत पोखराची योजना समजून सांगू का तुम्हाला मी? नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, काय गरज आहे का? 3 लाख रुपयाचं मशीन आहे, 2 मशीन टाकले 6 लाख रुपयाचे. शेड सगळं तेल घाणी तयार केली 10 लाखाची, सबसिडी 60%, म्हणजे 6 लाख रुपये. मशीन घरात येऊन पडतं. जागा तुमची आहे, शेड तर तुमच्याकडे पडलेला असेल किंवा उभं करायला काही वेळ लागत नाही. 10 लोक एकत्र आल्यावर हे करायला काहीच हरकत नाही. आता निघली ढेप, मग ढेप विकायची का? समजा डाळ तयार केली, तुमचं डाळीचं आगर आहे, डाळीचा चूर आहे, मका प्रचंड आहे आपल्याकडे, बेभाव चालला. ही ढेप, मका आणि डाळीचा चूर, सुग्रासला काय लागतं? मग आपल्याला सुग्रासचे पशुखाद्य तयार करणं शक्य आहे का? मशीन केवढ्याला असेल?
किती अवघड आहे ते. 3.5 लाख रुपयाला उत्कृष्ट मशीन आहे, 70,000 रुपयापासून मशीन आहे. शेततळ्यामधल्या माशांना जर घरी अन्न तयार करायचं झालं तर 70,000च मशीन आहे ग्राइंडर. आणि पॅलेटिंग मशीन उत्कृष्ट क्वालिटीचं सुग्रास तयार करायचं मशीन 3.5 लाख रुपयांपासून आहे आपल्या क्षमतेचं. पुन्हा एकदा हीच योजना 60%. सगळ्या ह्या लोकांनी एकत्र आले, हे यांची जिनिंग, यांची ऑइल मिल, यांची दाल मिल, यांचं पॅलेटिंग मशीन अशक्य आहे का? तर मी सांगून काय फायदा आहे? आणि जी हे करावं लागेल, मानव लोकला उद्योग लोक स्वरूप द्यावं लागेल, तुम्हाला हे करावं लागेल. मी 30 नोव्हेंबरला रिटायर झालो आणि 1 डिसेंबरपासून मी बजाज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा ॲग्री बिझनेस ॲडवायझर आहे. त्यांचं प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट औरंगाबाद जिल्ह्यात आहे. 300 करोड रुपये राहुल बजाज साहेबांनी टाकलेत आणि 2-3 तालुक्यामधला दुष्काळ हटवला त्यांनी. प्रचंड मोठं काम केलं, जबरदस्त काम केलं. आज त्यांचं ते इन्कम टॅक्सचं ऑडिट लागलं, नाही तर माझ्यासोबत लातूरच्या कार्यक्रमाला येणार होते. उद्या लातूरला कार्यक्रम आहे, व्हाईस चान्सलरने ठेवलेला आहे. मी गेल्या काही वर्षांपासून या तेलबियांसाठी भांडत होतो, म्हणजे अजूनही भांडतो. आणि आता मात्र मला आनंद झाला, काल भरडधान्याबद्दल पवारसाहेब बोलले कालच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात, भरडधान्यांचं महत्त्व. आणि व्हाईस चान्सलरने उद्या जवस दिवस ठेवलेला आहे मराठवाड्याचा, फ्लॅक्स डे. मग हे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. पण यशस्वी पीक पद्धती भारतात कशी असावी? तुम्हाला ज्यांना वाटत असेल की आपला मूळ धंदा शेतीचा आहे, त्यांनी हा विषय डोक्यातून काढून टाकला. आपला मूळ धंदा शेतीचा नाही. ये भूमी है गोपाल की. गाई पाळणं हा आपला मूळ उद्योग आहे. शेती हा साईड बिझनेस होता, म्हणून तो सक्सेसफुल होता. या शेणा गोमूत्रामुळं तो सक्सेसफुल होता. आणि जे सक्सेसफुल पीक पद्धती होती आपल्याकडे, ती कायम मनात कोरून ठेवा. आणि ती अंमलात कशी आणायची आहे फ्रॅगमेंटेड लँडमध्ये, म्हणजे तुकडे झालेल्या शेतीमध्ये, त्याचं कौशल्य तुम्ही आत्मसात केलं तर इथून पुढची शेती सहज यशस्वी होईल. भारतात शेती करताना 10% चारा पिकं असली पाहिजेत. आता माझ्यापेक्षा वयाने जास्त जे लोक आहेत त्यांना हा अनुभव आहे. इथं 2-4च लोक आहेत, माझं 59वर रनिंग चालू आहे आता. आणि ज्यांनी शेतात काम केलेलं आहे, मिरगामध्ये जे मृग नक्षत्रावर मूठ धरताना पेरणीला सगळ्यात आधी कडोळ किंवा ज्वारी पेरली जायची जनावरांसाठी, आणि ते शुभलक्षण समजलं जात होतं. जर असं पोरानं केलं नाही तर बाप त्याला रुमण्यानं आणत होता. तो काही चक्रम होता म्हणून नव्हता आम्ही. तर ही जी पद्धत आहे, आधी चारा मग खायचं पाहू आपलं काय ते, म्हणजे ते संकेत होता आपल्या शेतीतला की आपण मूठ धरायची, ज्वारी पेरायची, मग इतर पिकाला सुरुवात करायची. 10% चारा पिकं असली पाहिजेत क्रॉपिंग इंटेन्सिटीच्या, रब्बी खरीप मिळून. 20% अन्नधान्य पिकं असली पाहिजेत, 20% डाळवर्गीय पिकं असली पाहिजेत, 20% तेलबिया असल्या पाहिजेत, आणि 30% कमर्शियल क्रॉप्स असले पाहिजेत. याचं कारण काय? याचं कारण फार लांब जाईल. इरफान एखाद्या दिवशी IPMवर स्पेशल सब्जेक्ट क्रॉपिंग पॅटर्न IPM तूच शिकव. अशी पिकं असली तर एक प्रकारची कीड वाढत नाही. सोयाबीन घेतात 90% गावात. 2008 साली अशी लष्करी आळी आली की आम्हाला पैसे वाढता वाढता मुश्किल झाली. 10% चारा पिकं, 20% डाळवर्गीय पिकं, 20% तेलबिया, 20% अन्नधान्य पिकं. अन्नधान्य पिकामध्ये काय घ्याल? अन्नधान्य पिकामध्ये ज्वारी, बाजरी, राळं, भगर, सावा, हा गावरान तांदूळ असले तर घ्या. गहू शक्यतो घेऊ नका. ते लोक बसले दिल्लीला घेरून, ते गहू काढतात. देशाच्या रिक्वायरमेंटच्या 70% गहू तेच तयार करतात. त्यांनी आपली ज्वारी बाजरी टाकली मारून. आता ज्वारीचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. आता मागे जर लातूरला निघालो किंवा अंबाजोगाईला निघालो आणि औरंगाबादच्या बाहेर पडलो की इथे चायनीज मिळेल. आता त्या चायनीजचे एवढे प्रकार लिहिलेले, चायनीज असे वेगळे वेगळे लिहिलेलं असायचं. म्हणजे थोडक्यात काय, तिथं ते बर्गर, पिझ्झा, नूडल मिळतील असं प्रत्येक हॉटेलला लागलेलं आहे, असं प्रत्येक ढाब्याला. ते टिकली पाहती हवा 3-4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष गेले. पण आता गेल्या 4-5 वर्षात काय पाहतो? चुलीवरची भाकर भेटेल, मटण मिळेल, वांग्याची भाजी मिळेल. म्हणलं शेवटी काय झालं की चव जिंकली आपली, आपली ज्वारी बाजरी जिंकली.
चवत तर जिंकली, बाकी जाऊ द्या, म्हणजे आपल्या लोकांची थोडी अक्कल ठिकाणावर आली. पण आजही शहरातली माऊली जिला स्वयंपाकाचा कटाळा असतो, कारण तिच्या नवऱ्याला इन्कम भरपूर असतं. नवऱ्याचं इन्कम चांगलं असलं की बायकोला आपोआप स्वयंपाकाचा कटाळा येतो. ती पिझ्झा बर्गर मागवती, मागवायला पाहिजे, पण पिझ्झा बर्गरप्रमाणे ज्वारी बाजरी कशी जाईल तिच्या घरात याचा विचार करा, त्याच्या मागं लागा. तिनं भाकर मागावी आणि ती दिली जावी अशी फ्रँचायझी तयार करता येते का ज्ञानेश्वरराव? तुमच्याकडे देणार आहे, देणार म्हणजे विना देणार आहे तुमच्याकडं. हे कसं आहे, मी म्हटलं विनय करायचं आपलं काम आहे ना, अर्धाचं काड्या लावणे. आमच्याकडे पुंडलिक पाटील नावाचे फार मातब्बर गृहस्थ होते, मोहरा नावाचं गाव होतं. आणि एक दिवस त्यांना जोर आला खूप. ते म्हणजे मारुतीचं मंदिर आपण बांधून काढायचं, तोपर्यंत अखंड विना चालू करायची म्हणे. बरं, माणूस 100 गावात प्रसिद्ध असा माणूस, माझेही फार चांगले संबंध होते त्यांच्याशी. अखंड विना चालू केली त्यांनी. मारुतीचं मंदिर काही होईना, शेवटी विनेकरी रोजाने ठेवायची वेळ आली. आता म्हणलं ही विना जड चालली, आपल्याला गुडघे दुखते, मधून मधून कंबर दुखती, कोणाची तरी बोकांडी मारून जावी. हातात दिली की त्याच्याकडे आहे, माझ्याकडे काही नाही आता, असं सांगायला मोकळा होतो माणूस. हे कौशल्य पाहिजे ना. तर ही विना तुम्हाला घ्यावी लागेल खांद्यावर आणि वाजवावं लागेल. हे एक आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये तुम्हाला सामील व्हावं लागेल. ह्या पीक पद्धतीनंतर लक्षात घ्या, देशाची डाळीची गरज किती आणि डाळ मी किती लावावी, देशाचं डाळीमध्ये स्थान काय जगात, ती डाळ पेरावी का नाही पेरावी. आता ही जी पीक पद्धती मी सांगितली याच्यामध्ये तेलबिया कमी पाण्यात येणाऱ्या, डाळवर्गीय पिकं कमी पाण्यात येणारी, भरडधान्य कमी पाण्यात येणारं, 30% कमर्शियल क्रॉप बंपर काढावेत. 30% एरिया झाला राहायला ठेवला तरी मग कापूस, सोयाबीन, मका याचा ॲव्हरेज काढा, वाढवा, दुप्पट तिप्पट करा, काही जड जाणार नाही, पण एकत्र यावं लागेल तेवढ्यासाठी. चांगल्या पद्धतीने ते करावं लागेल तुम्हाला, पण त्याला उद्योगाला जोडावं लागेल. ही शेती खळ्यात थांबली तर काही कामाची नाही, ही शेती तुम्ही शेवटपर्यंत घेऊन गेली तर कामाची. कापूस मी सांगितलं त्या लेवलला थांबू नका, कापसाचं कापड बनवा, ते सुद्धा काही अवघड नाही. गडकरी साहेबांनी कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये 90% गव्हर्नमेंटचे इन्व्हेस्टमेंट डिक्लेअर केलेले आहे. याचा अर्थ काय आहे, जर तुम्हाला जिनिंग मिल तुमच्या 7-8 झाल्या, 10 झाल्या, 20 झाल्या, याचे प्रिसिंग केलं तुम्ही आणि याचा धागा जर तयार करायचा झाला तर त्याचं कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार करण्याची एक पद्धत आहे. 30 लोकांची म्हणजे त्याला नॉन प्रॉफिट गेनिंग ऑर्गनायझेशन म्हणतात त्याला. 12 याचं रजिस्ट्रेशन आहे त्याचं, आणि त्याच्यामध्ये 0 बॅलन्स ठेवावा लागतो 1 एप्रिलला. पण 10 कोटीचं मशीन लागलं तरी तुम्ही विकत घेऊ शकता, आणि ते पूर्ण विकत गव्हर्नमेंट घेतं, तुमचं ट्रेनिंग घेतं, आणि त्याच्यात तुम्ही कापूस घेऊन यायचा, त्याचा धागा बनवायचा, कापड बनवायचं आणि घेऊन जायचं. हे तुम्ही मधाचंही करू शकता, हे ज्वारीचंही करू शकता, कशाचंही CFC करू शकता तुम्ही. 1 करोड रुपयापासून 100 करोड रुपयापर्यंत कितीचंही करा. म्हणजे हे तुम्हीच केलं पाहिजे असं नाही, म्हणजे तुम्ही पैसे टाकले पाहिजे असं नाही, सरकार पैसा टाकतं याच्यात, तुम्ही मॅनेज करायचं फक्त. किमान 30 खातेदार असले पाहिजे, 30 डायरेक्टर असले पाहिजेत, एकाही डायरेक्टरचा हिस्सा 10%च्या वर नसेल. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, ते बायफर्केटेड पाहिजे आणि तेवढ्या विचाराचे लोक उभे करावे लागतील. ते काय अवघड नाही. याच्यात अट एकच आहे, कलियुगे संघर्ष शक्ती म्हणतात. म्हणजे ते कृष्णाने सांगितलेलं आहे ना की यदा यदा धर्मस्य, कधी जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा मी येईल. पण सोप्यात नाही बोलला तो, खुटी मारलेली आहे त्यांनी, कलियुगे संघर्ष शक्ती म्हणतो. म्हणजे तुम्ही एकत्र याल तरच मी येईल. हे ध्यानात घ्या की संघ तयार केला तरच, बुद्धांनी सांगितलेले आणि कृष्णाने सांगितलेले, संघ तयार झाला म्हणजे एकत्र येणं ही सुरुवात राहील, आणि एकत्र काम करणं हे तुमचं यशाची गुरुकिल्ली राहील. आज डाळीचं कोणी काही सांगतं का उत्तर, किती डाळ लागते? 25 दशलक्ष टन डाळ लागते आपल्याला. डाळमध्ये जगातले सगळ्यात मोठे उत्पादक आपण आहोत, नंबर 1 वर डाळीत. कशा कशात नंबर 1 वर आहे आपण? आपण साखरेत नंबर 1 वर, आपण डाळीत नंबर 1 वर, आपण कापसात नंबर 1 वर, आपण दुधात नंबर 1 वर, आपण फळात नंबर 1 वर, आपण भाज्यात नंबर 1 वर, आणि कर्जरी बाजारीपणात नंबर 1 वर. असं होऊ शकतं का? ही जादू कोणी करून दाखवली? याचा विचार करावा लागेल आपल्याला. म्हणजे चालला बाजाराला बकरी घेऊन, लोकांनी कुत्रा करून गेले, दिले बकरी सोडून. तसं झालेलं आहे शेतकऱ्याचं. सगळं आपल्याकडेच आहे, पण तरीसुद्धा इतकं कौशल्य लोकांमध्ये की तुमचं हिसकून दाखवलं, करून दाखवलं लोकांनी.
म्हणजे हा चमत्कार भारतातच होऊ शकतो. एवढा माल असणारे लोक. आत्ता माझा मुलगा एवढ्या गडबडीत त्या कुठे गेला होता मालदीवजला, त्याच्यासोबत त्याचा कंपेनियन होता फ्रान्सचा आणि शेतकरी होता. आता त्याची आई हिशोब लावत बसली किती खर्च येईल कशाला जातो. आता जरी ते नवरा बायको मुंबईत नोकरी करतात जाऊ दे म्हणलं त्यांना, पण त्याच्याबरोबर माणूस होता फ्रान्सचा शेतकरी. आणि मग त्यांच्याशी त्यांनी ते ह्याच्यावरून गप्पा मारल्या, मोबाईलवरून ते ट्रान्सलेट करून काहीतरी मारते ना गप्पा. मग ते बाईने सांगितलं की मी चीज बनवते आणि तो जे माल बनवतो त्याच्यावर प्रक्रिया करून मी विकते आणि ते शेती करता येते. त्याची जवळपास 300-400 एकर शेती, लहान शेतकरी म्हणलं मी. पण मग आमचा सीझन झाला की आम्ही पैसे बाजूला काढून अशी मजा करतो म्हणे, फिरून येतो. म्हणलं आला आपले शेतकरी कधी, शेतकऱ्याचे पोरं नोकरी लागले म्हणून गेले ठीक आहे, पण शेतकरी कधी जावा. म्हणजे हे स्वप्न दाखवणं असं नाही, पण हा फरक व्यवस्थेमधला आहे. कारण हा चमत्कार आपल्याकडे झालेला आहे की ज्याच्यात 8-10 पिकांमध्ये नंबर 1वर जे देश आहे आणि लोक याच्यावर कर्जबाजारीपणात नंबर 1वर आहे. दुसरी एक याच्याहून महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो ती लक्षात ठेवा. ज्या डाळींमध्ये आपण सगळ्यात मोठे उत्पादक आहोत, हा भारत देश डाळीचा सगळ्यात मोठा आयातदार देश आहे. सगळ्यात मोठी आयातही आपण करतो जगात. आता हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, शोधत राहा. माऊलीला बोलायचं आहे परत, तुम्ही ऐकलं पाहिजे ते. हा चमत्कार कसा होतो. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला दर दिवशी आपण 64 ग्राम डाळी खात होतो. आता 29 ग्राम खातो. काय पिझ्झा बर्गर खायला लागलो ना आपण. डाळी ह्या शरीराला अतिशय उपयुक्त असतात, त्यात प्रोटीन्स असतात, ते खाल्ल्या पाहिजेत. त्यांनी लेकराची हेल्थ चांगली राहते, म्हाताऱ्याचं बरं राहतं, काम करणाऱ्या माणसांनी आवश्यक असतात. त्या आपण 64 ग्रामवरून 29 ग्रामवर खातो. म्हणजे आपल्या खाण्याच्या पद्धती एवढ्या बिघडल्या. मग एवढे टी व्हीवर इतक्या ॲड पाहतो आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. आपल्याला आपल्या मालाची ॲड नाही करता आली कधी. 2 ॲड आलेले आहेत सर आत्तापर्यंत शेतकऱ्याचे, 2. एक आहे संडे होया मंडे रोज खाऊ अंडे. माझी सून ब्रँड ॲनालिसिसचं काम करते, तिला विचारलं मला याचं स्टॅटिस्टिक्स सांग, याने काही फरक पडला का. आणि दुसरी ॲड आहे पिओ ग्लास फुल दूध. या 2 ॲड आहेत. अर्धा ते 1% फरक पडला याच्या वापरात ॲडमुळे. लोक माणसाला आठवण येते दूध पिऊ. मग डाळीची ॲड करण्याची गरज नाही का, हे सरपंचाला विचारा. म्हणजे तुम्हाला पुढची सायकल माहिती आहे. ह्याचा आवाज सुरू करा थोडक्यात. आधी स्वतःला विचारा मला हे माहिती आहे का. तेलबियांचं असं आहे की 2,40,00,000 टनाच्या आसपास आपली गरज आहे तेलाची. 1984 साली स्वयंपूर्ण देश होता. आज 70% तेल आपण आयात करतो. आणि देशामध्ये ब्लेंडिंगला परमिशन आहे. म्हणजे आपल्याकडं शेंगदाण्याचा भाव काय आहे, 100 रुपये किलो. शेंगदाणे तेल केवढ्याला आहे, 105 रुपयाला. शेंगदाण्यामध्ये तेल किती, 33%. मग 1 किलो तेल काढायला किती शेंगदाणे लागतील, 3 किलो. ते केवढ्याला येतात, 300 रुपयाला. मग हे 115 रुपयाला कसं काय मिळतं. ही जादू कशी काय झाली. तर सगळेजण दयाळू आहेत, इंडस्ट्रीज वगैरे सगळे लोक, ते नुकसान सहन करून आपल्याला तेल विकतात. हे बरोबर आहे का. मग 1 किलोतून 1 लिटर तेल काढतो कसा, हे तुमच्या डोक्यात नाही येत का. त्याचा अर्थ शेंगदाण्याचा आवाज देऊन पाम तेल तो विकतो आपल्याला. 15 रुपये किलोचं पाम तेल ब्लेंडिंगची परमिशन असल्यामुळं 115 रुपयाचं होतं. आणि 300 रुपये लिटरचा भाव असलेलं शेंगदाण्याचं तेल 100 रुपयाचं होतं. हे देशात ज्या शेतकऱ्याला चालतं तो म्हणतो आमच्या मालाला भाव मिळत नाही. कुठे होतो तुझ्या मालाला भाव कसा मिळेल. तुझ्या राजरोज तुझ्या समोर ब्लेंडिंग करून तुझ्या मालाची माती करतात, तर तू काही बोलत नाही. तुझी तर अजून काय काय कुठं कुठं लुटावं त्याची हे शोधून काढावे इंडस्ट्रीतनी, भांडवलदारांनी. आणि आहे ते अंगावरचे कपडे काढून घ्यावे तुमच्या. बाकी काही शिल्लक ठेवून एवढे लायकी आपली. तुमच्या डोके खराब झाले पाहिजे तुमचे. तुम्ही उद्यापासून सकाळपासून आंदोलन सुरू करायला पाहिजे. ब्लेंडिंग बंदीसाठी आम्ही आंदोलन सुरू केलं, त्यात सामील व्हा. नाही ब्लेंडिंग झालं पाहिजे. ब्लेंडिंगचा काय फक्त तेलावर परिणाम आहे. 84 साली 5.5 लाख तेल घाण्या होत्या, आज 11,000 तेल घाण्या शिल्लक आहेत. 5.5 लाख तेल घाण्या देशातल्या 1,05,00,000 लोकांना रोजगार देत होत्या. ते सगळे बेरोजगार झाले. ते भलत्या ठिकाणी निघून गेले कामाला. ते झोपडपट्ट्यात गटरीवर जाऊन राहतात, जे आपल्या खेड्यांमध्ये राहत होते शानमध्ये. त्याचे 12 वाजले. अरे बीड लातूर उस्मानाबाद जाऊ द्या, औरंगाबादचा दुष्काळी भाग जाऊ द्या, नांदेड परभणी म्हणून मायग्रेशन झालं. पुणे मुंबईत आवाज दिला की 5 मधले 2 वॉचमन परभणी नांदेडचे निघतात. काय व्यवस्थापन आहे आपलं. ज्या सगळ्या समृद्ध प्रदेशातली माणसं सांभाळू शकलो नाही आपण, ती शेती उद्ध्वस्त होती.
आणि आपण काही बोलत नाही, आपण काही बोलणार नाही, तर हे काही जमणार नाही. हे बोलावं लागेल, याची मांडणी व्यवस्थित करावं लागेल, हे लोकांना सांगावं लागेल, खरं बोलावं लागेल. साहेब घरी आले म्हणून खोटं बोलून जमणार नाही. तुमचा मोठेपणा जोपर्यंत आमच्या कामाचा नाही, जोपर्यंत तुम्ही आमच्या समस्या सोडवू शकत नाही, हे जरा नीट सांगा लोकांना. हे आमच्या समस्या आहेत, हे याच्यामुळे निर्माण झाले, तुम्ही नीट वागा आणि हे नीट करा, हे सांगा. या पद्धतीवर या. जसं विपश्यनेला 15 दिवस जाऊन बसतो आपण, तसे शेतीच्या समस्याचा विचार करण्यासाठी 2 महिने अलिप्त व्हा आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करा, तर रस्ता सापडेल. पूर्णपणे सेपरेट व्हा आणि हे विपश्यना केंद्र करा शेतीचं. साहेब आता यावं, कॉन्ट्रीब्युशन द्यावं जावं लोकांनी. वडील माझे सांगायचे, बोलायचे, सभांमध्ये बोलायचे, जर आपल्याला ज्वारी नीट विकता आली असती, जर आपल्याला ज्वारी नीट विकता आली असती, तर इंग्लंडची राणी 9वारी लुगडं नेसून फिरली असती, आपल्या पोरांनी फरक घातले नसते. त्याचा अर्थ काय आहे की त्याचा पिझ्झा विकला गेला, पण माझी ज्वारी विकायची अक्कल मला नव्हती, म्हणून इंग्लंडमधली फॅशन माझ्याकडे आली. त्या काळात पोरी फ्रॉक घालणे म्हणजे फॅशन होती. ते झबलं टोपलं हे सोडून झबलं परकर सोडून फ्रॉक घालायला लागले पोरी. म्हणजे ही पराभवाची सुरुवात होती आपल्या. आपण डिझाईन्समध्ये दुसऱ्याचे डिझाईन्स घेतले, कपड्यामध्ये दुसऱ्याचे कापडं घेतले, खाण्यामध्ये दुसऱ्याचं खाणं घेतलं. बरं ते चांगलं असतं तो गोष्ट वेगळी. ते निकस 4 लाख टन वाटाणा, पिवळा वाटाणा आयात व्हायचा 2004 साली. तो गेला होता 2-4 वर्षापूर्वीपर्यंत 28 लाख टनापर्यंत, 28 दशलक्ष टनापर्यंत. आणि काय व्हायचं आहे पिवळ्या वाटाण्याचं, कोण खातं काही समजत नव्हतं, पण इम्पोर्ट व्हायचा. आपले बहादर व्यापारी याचं पीठ करायचे आणि ते बेसनात मिक्स करायचे. 12 वाजले हरभऱ्याच्या भावाचे, कोणालाच कळलं ना काही हरभऱ्याचं उत्पादन एवढं कमी, भाव का नाही. अरे ते बेसनात मिक्स झालं ना, कुठल्याही ढाब्यावर काय इतकं बेकार बेसन लागायचं, अजूनही लागतं. आपल्या लक्षात येईना काय झालं, शेतीप्रधान देश, अवघड काम आहे फार. त्याच्यामुळे दुसरं आंदोलन असं सुरू करावं की ट्रू टू टाईप माल विकला जावा. एक तर बेसन म्हणजे फक्त हरभऱ्याचं हे एस्टॅब्लिश करण्याची वेळ आली. रीट करायचा विषय आता सुरू करायचा आपल्यालाही. नाही तर मग त्याला सांगा हे कॅनडाच्या वाटाण्याचं बेसन आहे, हे हरभऱ्याचं नाही, हे तरी समजलं पाहिजे खाणाऱ्याला. आणि याचं ब्लेंडिंग बंद करा. या ब्लेंडिंगमुळे 12 वाजले आपले. जे आजही हरभऱ्याचा भाव 7-8 हजार रुपये राहू शकतो, पण हे बोकांडी बसलेलं जे बेसन आहे पिवळ्या वाटाण्याचं, हे आपल्याला तापदायक होतं. बरं आम्ही हे झालं आपल्यावर झालेला अन्याय. शेतात आम्ही नीट वागतो का? पिकं कुठली आहेत आपल्याकडं? आपल्याकडं कापूस आहे, त्याची जिनिंग आम्ही करत नाही. आपल्याकडं सोयाबीन आहे, त्याचे प्रोसेसिंगचा खर्च 400-500 करोड रुपये. एकदा का सोयाबीन घरातून काढलं की त्याचा आमचा संबंध नाही काही. अशी पिकं जी खळ्यानंतर तुम्हाला बेरोजगार करतात, त्याच्यातून तुम्हाला भवितव्य मिळेल असं मला वाटत नाही. कर्जाची लाज बाळगू नका, असलेल्या खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका. योग्य पीक पद्धतीची निवड करा. काय वैशिष्ट्य आहे आपलं? आपला उष्णकटिबंधीय देश आहे. या उष्णकटिबंधीय देशामध्ये एवढा सूर्यप्रकाश जिथे मिळतो, तिथं प्रत्येक पानाची चव वेगळी आहे, प्रत्येक पानामधला कंटेंट वेगळा आहे, प्रत्येक पिकाचा वास वेगळा आहे, त्याच्यातले घटक वेगळे आहेत. असं युरोपमध्ये होत नाही, असं समशीतोष्ण प्रदेशामध्ये होत नाही. बरेचसे कंटेंट बऱ्याचशा वेगळ्या प्रजातींचे सारखे येतात, पण वेगळ्या प्रकारचा अद्रक, त्याच्यातलं ओरिजिन वेगळं. जवस, तेलांमध्ये जवस जर तुम्ही सेंद्रिय करू शकले इरफान, तर मी गिराईक आहे आज 3,500 रुपये लिटरनी विकत घेईल. ऑर्गॅनिक सर्टिफाईड एरियातून जवस द्या, 3,500 रुपये लिटरनी विकत घेतो. जाहीर लाईव्ह कार्यक्रमात सांगतो, रेकॉर्डिंग माझं तुमच्याकडे राहील. ऑर्गॅनिक सर्टिफाईड शेत करायचं. काय आहे जवसामध्ये? आता उद्या त्याच्यावर दिवस ठेवला आहे लासूरला. सध्या 11 करोड रुपयाचं एक्सपोर्ट करतो फक्त आपण. आणि काही देशांना सापडलं, त्यांना फार छोटा सीझन सापडतो, त्यांच्यातले कंटेंट्स एवढे चांगले येत नाही, पण ओमेगा-3 जेवढं गावरान तुपात आहे त्याच्यापेक्षा जास्त जवशीमध्ये आहे. कुठलंच औषध, ज्याला पेनबाम म्हणतो, त्यात कॅप्सिसिन वापरतात, म्हणजे मिरचीनी ज्याने आग होती ना ते वापरतात. मी तर बऱ्याच वेळा म्हणत असतो, हे बाम लावण्यापेक्षा हिरवी मिरची घ्यायची, ठेचायची आणि ती चोळायची, ती परवडलं. पण आता तुम्ही इथून उठल्यानंतर मेडिकलच्या दुकानात जायचं आणि जे टॉप डॉक्टर आहेत, ऑर्थोपेडिशियन, ती जी पेनबाम देतात तुम्हाला ती बघा. ओमनीजेल मॅक्सिमम लोक सांगतात, ओमनीजेल
घ्या किंवा पेन नावाचं एक आहे. या ओमनीजेलमध्ये जसं लिहितं ना ते लॉंग तेलयुक्त टूथपेस्ट, तसं याच्यावर लिहिलेलं आहे फ्लॅक्स ऑइल किंवा लिनसीड ऑइलयुक्त. म्हणजे याच्यात जवसाचं तेल आहे. आपण घेऊ लागलो ते, तो येणारा इंग्रज कंपनी विकू लागली आपल्याकडं. पण मला हे माहीत नाही की माझ्या वावरातली जवस एवढी किमतीची आहे. त्याचं रिसर्च स्टेशन लातूरला आहे, तिथं कधी गेलो नाही आपण, आपल्याला माहिती नाही, आपली तीर्थक्षेत्र आपल्याला माहिती नाही. हे माझा सांगण्याचा उद्देश असा की शेतीमध्ये जे पीक निवडता तुम्ही, शिवाजी महाराजांचा परत एकदा उल्लेख करून सांगतो तुम्हाला की रायगड प्रतापगड किती लोकांनी पाहिला तुमच्यापैकी? प्रतापगडावरची काय गोष्ट आवडली हो तुम्हाला? चांगला एक गड फिरायला, फार ऊन लागतं जवळ, महाबळेश्वर जवळ असून. काय आवडलं तुम्हाला तिथं? हां, शेती आहे तुमची, दुष्काळ बघितला आहे, लोकेशन छान आहे, आपण थोडी तयार केलं, निसर्गाने तयार केलं. अजून काय पाहिलं तुम्ही प्रतापगडावर? पाण्याची व्यवस्था, 7 तळे आहेत, 7 ठिकाणाहून महाराजांनी तो बघा. मला शिवाजी महाराजांचं चरित्राचे अध्ययन करायची सवय, प्रत्येकाला आवड असते. 52 वर्ष महाराज जगले आणि जावळीच्या खोऱ्यात किती वर्ष संघर्ष आहे त्यांचा जावळीच्या खोऱ्यातला? तो 14 वर्ष आहे. चंद्रराव मोऱ्यांना हलवायला 14 वर्ष आहे. मला हे खटकायचं की एवढा शहाणा राजा ज्यांनी 26 वर्ष घोड्यावर घातली, नुसती घोड्यावर बसून, हे 14 वर्ष इथं का घातले असतील? पण जेव्हा पाण्याचा अभ्यास करायला लागलो ना, तेव्हा लक्षात असं आलं की महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस जावळीच्या खोऱ्यात पडतो, 6,500 मिलीमीटर. मोरपंत पिंगळ्यांनी आणि महाराजांनी त्याचा आराखडा तयार केला, तो उपलब्ध आहे. जिथून दगड काढले त्याची तटबंदी केली आहे, आणि जिथं दगड काढलेले आहेत ना, त्या 7 तलाव आहेत प्रतापगडावर. आणि हे 7 तलाव असे आहेत की 400 माणसं जन्माला आलेली मरेपर्यंत तिथं जनावरं सांभाळू शकतील, अन्नधान्य पिकवू शकतील, खाऊ शकतील, जगू शकतील, एवढा बेलाग किल्ला आहे तो. आणि पाऊस तिथं सगळ्यात जास्त आहे. बरं, त्याच्यात ते पाण्याचा काय उपयोग केला, मी काही वेगळा इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाही. जागोजाग पाणी अडून ते आदिवासी लोक नुसतं ते तराफे जरी ओढले तरी खाली पूर यायचा पाऊस नसताना, म्हणजे ते तोफा फसून जायच्या खाली. म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मग त्यावेळेला काय मानव लोकची मशीन होती का मदतीला? रोजगार हमी योजना होती, काय होतं? हे एवढा पराक्रमी राजा आमच्या मातीतून निर्माण झाला की बिना मदतीचा, केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीवर, स्वतःचं डोकं आणि श्रम आणि साथीदारांचं एकत्रीकरण करून इतकं मोठं काम ते करू शकला. तर तुमच्यावर कुठलंही बंधन नसताना, वाटेल त्या पक्षाला शिवाय द्यायची मुभा असताना, वाटेल त्याची अक्कल काढायची मुभा असताना, थोडी अक्कल वापरून आपण आपल्या स्वतःसाठीचं काम करू शकत नसू, आणि आपल्या भोवती पक्के गडकोट उभे करू शकत नसू, पाण्याची व्यवस्था करू शकत नसू, वॉटर बजेटचा विचार करू शकत नसू. मी जी पिकं सांगतो तुम्हाला, त्या डाळवर्गीय पिकांमध्ये तुरीपासून मुगापर्यंत सगळी डाळीची पिकं, करडी, जवस, तीळ, भुईमूग, ही सगळी पिकं, ही सगळी कोरडवाऊमध्ये येणारी पिकं, या सगळ्यांची वॉटर रिक्वायरमेंट 300 ते 400 मिलीमीटर आहे. ज्वारी, बाजरी सकट, सोयाबीन 600 मिलीमीटर, मक्का 650 मिलीमीटर, कापूस 700-750 मिलीमीटर, ऊस 2.5 कोटी MM, म्हणजे 2.5 कोटी लिटर, 2,500 MM. ही सगळी पिकं ही जमिनीतून पाणी ओढणारी आहेत. आता सगळ्यात लेटेस्ट कन्सेप्ट जो जगात आलेला आहे तो पाण्याचं क्लासिफिकेशन, म्हणजे ग्रीन वॉटर म्हणजे पावसाचं पाणी, ब्ल्यू वॉटर म्हणजे साठवलेलं पाणी किंवा भूगर्भातलं पाणी, आणि मग बाकीची इंडस्ट्रियल वॉटर, ग्रे वॉटर, ब्लॅक वॉटर, ते जाऊ द्या. आणि तोच प्रकार कार्बनचा आहे. कार्बन पॉझिटिव्ह आणि कार्बन निगेटिव्ह असं पिकांचं वर्गीकरण आहे. म्हणजे जमिनीतला कार्बन संपवणारी पिकं, जमिनीतलं कार्बन टिकवणारी पिकं. भारतातली जी सगळी पीक पद्धती होती मी तुम्हाला सांगितलेली, ही जमिनीत कार्बन टिकवणारी पिकं आहेत. ही सगळी ग्रीन वॉटर क्रॉप आहेत, ही सहज पावसावर येणारी क्रॉप्स आहेत. जगात मागणी आहे कार्बन पॉझिटिव्ह आणि वॉटर फूटप्रिंट पॉझिटिव्ह असलेली, म्हणजे ग्रीन वॉटरवर येणारी पिकं जी आहेत ती आम्हाला पाहिजेत. ह्याच्या एनकॅशमेंटची वेळ आलेली आहे. ही पिकं घ्या आणि ती एनकॅश करा, जगाला ओरडून सांगा ही आमची शेती आहे. आणि नुसतं प्युअर ग्लास फुल दूध, तर खावं लाईफफुल अन्न, जे आयुष्याने ओतप्रत भरलेलं आहे, जे पृथ्वीचा नाश करणारं नाही, जे मानवाचा हित सांभाळणारं आहे, अशी पीक पद्धती, अशी पिकं आणि असा विचार शेतीमध्ये रुजवण्यासाठी तुम्हाला सगळ्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि अनिकेत भैया तुम्हाला याचं नेतृत्व करावं लागणार आहे.
आम्हाला टेकायला जागा द्यावी लागणारी वारंवार. आणि तुम्ही आत्तापर्यंत जेवढं काही काम केलं तिची जी सुरुवात आहे, तुम्हाला परत एकदा कंबर बांधून कामाला लागावं लागेल. मी इथं आलो तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की तुम्ही सगळे महानुभाव येणार आहेत आणि याच्याबद्दल आपल्याला बैठक करायची आहे. पण तुम्ही बोलायला लावलं म्हणून मी बोललो. तुम्ही फार जे दुग्ध शर्करा योग माझ्यासाठी पर्वणी आहे. जे मला मनापासून हे 3 माणसं फार आवडतात, तिघेजण. त्यांची भेट होणं म्हणजे माझ्यासाठी सणवार आहे. हे भाग्यवंता घरी भजन पूजन असं म्हणतात. तुम्ही परमनंट भाग्यवंत आहे. तुमच्याकडे हे भजन पूजन कीर्तन कायमसाठी चालू असतं. धन्यवाद. मी मागच्या वेळेस सरकारी नोकर होतो. नसल्याचा फायदा काय असतो हे तुम्हाला समजलं असेल. मी नोकरीत येण्यापूर्वी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता होतो. बिल्ला लावलेला नसला तरी आजही मी शरद जोशींचा अनुयायी आहे आणि शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. तो विचार माझ्या मनात पक्का आहे. हा विचार नुसता सांगून होत नाही, त्यासाठी आंदोलन करावं लागतं हे मला समजतं. पण आंदोलन करताना मी आता गुरु बनवलं आहे ते हाँगकाँगच्या पोरांना. टेक्नॉलॉजी वापरून आंदोलन करा. त्यासाठी आता विचार करा की एक विचार आहे तो पसरायचा कसा. मग आज विरोधी पक्षनेत्याचा दौरा कुठल्या भागात आहे, त्या तालुक्यातल्या ज्या समस्या आहेत त्या करा हायलाईट त्या एरियात. मुख्यमंत्री कुठे गेले करा हायलाईट त्या एरियात. केंद्रीय मंत्री कुठे गेले करा हायलाईट त्या एरियात. असं करावं लागेल आपल्याला. तुम्ही तरुण पोरांनी याचा विचार करा. आणि बांधिलकी सोडायची नाही. कोणी आपल्या बापाचं नाही आहे आणि आपण कोणाच्या बापाचं व्हायचं नाही. हे जोपर्यंत शेतकरी ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला ठोकणं फार सोपं. तुम्ही मूळ म्हणजे विचाराची मुळी एक बांधली ना तर चांगले चांगले हपकते. तुम्ही जोपर्यंत अवेलेबल आहे वेगळ्या वेगळ्या पक्ष कार्यालयात तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.